चंद्रहार पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. 2-3 दिवसापूर्वी तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि तेव्हा जवळपास ही उमेदवारी निश्चित आहे असं म्हटलं जात होतं आणि आज संकेत सुद्धा दिलाय. तुम्ही म्हणले काहीतरी संकेत द्या, तर उद्धव ठाकरे म्हणतात की जनतेने संकेत दिले. आता ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलायला नको. उद्धव साहेबांनी सांगितलंय चंद्रहार पाटलाची गदा आणि शिवसेनेची मशाल हे दोन्ही मिळून दिलेले जातील. ह्याच्यावरनं आपण काय संकेत आहेत उद्धव साहेबांचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा महाविकास आघाडीचे हे स्पष्ट केलेले आहेत. उद्या किंवा 2 ते 3 दिवसात आपली महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल. त्या यादीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. काँग्रेसची खरं तरी चांगली जागा होती. आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेलाही जागा मिळते. विशाल पाटील सुद्धा या जागेसाठी उत्सुक उमेदवार होते. यामध्ये आता तुम्हाला ही उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. काँग्रेस तुमच्यासोबत काम करेल समोर जर भाजप महायुती जर समोर असेल. विशालदादा हे मला आदर्शस्थानी आहेत, कारण नेहमी विशालदादांचा राजकीय क्षेत्रामध्ये मी आदर्श घेतोय. आणि आज विषय आहे महाविकास आघाडीचा. आज सांगली गेल्या वेळेस काँग्रेसकडे नव्हती. गेल्या वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीची जागा लढवलेली होती. ह्यावेळेस ती महाविकास आघाडीमध्येच आहे की काँग्रेसची जागा मिळणार की शिवसेनेला मिळणार. ह्यातनं जो निर्णय होईल, अगदी आज संकेत दिलेत, उमेदवारी जाहीर झालेली आहे आपली, पण जो निर्णय होईल महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाईल का इतर पक्षांच्या नेत्यांकडून? महाविकास आघाडी त्यांच्याकडून पाळला जाईल, माझ्याकडूनही पाळला जाईल. अगदी 100% खात्रीशीर तो आघाडीचा धर्म पाळला जाईल. समोर मी म्हटलं की महायुतीचं मोठं आव्हान असणार आहे. संजय काका पाटील 2 टर्म खासदार आहेत. माझ्या समोर मला कोणीही आव्हान वाटत नाही. महायुतीमध्ये कोणीही जरी उमेदवार समोर असला तरी माझ्यासाठी ते आव्हान नाही. तो फक्त एक इलेक्शन होण्यापुरतीचा निवडणुकीचा भाग असेल, पण ते माझ्यासाठी आव्हान नसणार आहे. युतीचं मैदान तुम्ही जिंकलेलं आहे. राजकारणातलं हे मैदान वेगळं आहे, वेगळी सगळी रणनीती असणार आहे. त्यामध्ये कसं बघताय तुम्ही? राजकारण माझ्यासाठी नवीन नाही. 2007 साली मी वयाच्या 22व्या वर्षी मला स्वतःला मतदान करून समोरचा उमेदवार सलग 30 वर्ष निवडून येत असताना सुद्धा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस 10 मतांनी मी निवडून आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. त्यामुळे मला ज्या वयात ज्या गोष्टी बघायला सुद्धा मिळत नाहीत त्या मी अनुभवलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जाऊन बसलेलो आहे. त्यामुळे मला राजकीय मैदान नवीन नाही. या गोष्टी शिवसेनेत म्हणजे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात, शिवसेनेमध्ये आता प्रवेश करतायत. जसं त्यांनी सांगितलं की काही जण पळून जात आहेत, मात्र तुमच्यासारखे माणसं शिवसेनेत येत आहेत. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस झालं किंवा शिवसेना झालं बाळासाहेब ठाकरेंची, हे शेवटी महाविकास आघाडी आहे. मग ह्या आघाडीमध्ये सीट कुणाला सुटणार, तिथल्या सीटवरती दावा कोणाचा आहे, ह्या गोष्टीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि त्या पद्धतीने आज ही जागा आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाला निश्चित झालेली आहे असं संकेत दिलेले आहेत. शेवटचा प्रश्न, वंचित बहुजन आघाडीने सुद्धा तुम्हाला पाठिंबा दर्शवला होता. मध्ये असं होतं की ते उमेदवारी जाहीर करतील. प्रकाश आंबेडकर सोबत येतील की नाही अजूनही संभ्रम तसा कायम आहे. यामध्ये तुम्ही स्वतः प्रकाश आंबेडकरांशी बोलणार आहात का, की महाविकास आघाडीची जी ताकद आहे ती आणखी वाढेल, त्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात का? कारण ते स्वतःहून म्हणत होते की तुम्हाला पाठिंबा दिला जाईल, तुमची उमेदवारी असणार. आज खरं त्या वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत, त्यांच्याशी मी बोलणं एवढा मी मोठा नाही. पण ज्यावेळेस मी 1-2 महिन्यापूर्वी साहेबांना भेटलो, माझ्या पूर्ण कामाचा त्यांनी आढावा घेतला. एक क्रीडा क्षेत्रातला माणूस, ज्याला राजकीय काही पार्श्वभूमी नाही आणि शेतकऱ्याचा मुलगा, आणि मी जे कामं केलेले आहेत आजपर्यंत, रक्तदान असेल, बैलगाडी असेल किंवा क्रीडा क्षेत्रासाठी, त्यांनी खरोखर मला प्रकाश आंबेडकर साहेबांचे एवढे मनापासून आभार मानायचे आहेत की पहिल्या भेटीत मला त्यांनी सांगितलं मी तुमची पूर्ण माहिती घेतलेली आहे पैलवान, आणि तुम्ही कोणत्याही पक्षात न उभा राहा, पाठिंबा अपक्ष जरी उभा राहिला तरी मी आणि मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देईन. हे फक्त कामात खरोखर एक शेतकऱ्याचा मुलगा वरती जातोय ह्या दृष्टी म्हणजे ह्या हेतूने त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिलेला. शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणलात की पहिला निकाल विजयाचा तो सांगलीचा असेल, एवढा आत्मविश्वास आहे तुम्हाला? तुम्ही बघाल ते, कारण महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला सांगली. कारण मी आज उगाचच म्हणत नाही, कारण मी मतदारसंघात गेली 2 वर्ष झालं गाव ना गाव टिपतोय, आणि तिथला जर लोकांचा प्रतिसाद जर बघितला तुम्ही तर हे तुम्हाला जाणवेल की पहिला निकाल हा सांगलीचा असणार आहे.
त्यामुळे हे होते चंद्रहार पाटील, जसं उद्धव ठाकरे यांनी संकेत दिलेले आहेत आणि जवळपास सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी ही निश्चित केलेली आहे आणि पूर्णपणे आत्मविश्वास चंद्रहार पाटील यांनी आपल्या या मुलाखतीतून जिंकण्यासंदर्भातला त्यांनी आपली भूमिका मांडताना समोर आणलेला आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजन समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.